बारकाईचा आपण विचार केला की भारतीय जनता पक्ष एक काळ असा होता जेव्हा दोनच खासदार होते, अटलजी आणि लालकृष्ण अडवाणीजी. थोडासा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे की मग आज दोन खासदारां असणारा म्हणजे मर्यादित असा हा पक्ष आज केवळ देशात नाही तर संपूर्ण जगभरात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज ओळख भारतीय जनता पक्षाची झाली आहे. या ठिकाणी जर आपण विचार केला तर कुठल्याही प्रकारचं भेदभाव केला जात नाही. जो काम करतो त्याला कुठल्याही जाती जमातीतला जरी असला तर त्याला मोठ्या प्रमाणावरती त्याला पाठबळ दिलं जातं आणि त्याचं कौतुक केलं जातं. अनेक वर्षापासून या समाजकार्यात, राजकारण तर मी कधी केलं नाही, पण अनेक वर्षापासून सामाजिक कार्य जे जवळपास मला वाटतं 30-35 म्हणजे 3 तप झाले. बारकाईने बघितलं तर या ठिकाणी वशिलाची गरज नाही. अनेक वेळेस आपण जर पाहिलं तर कोण हा याचा वशिला असल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला, सर्वसामान्य जो काही या पक्षाचा जो पायक आहे किंवा जे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो त्याला न्याय देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून मिळतं आणि त्यामुळेच लोकांचा एक विश्वास या पक्षावर निर्माण झाला आणि त्यातूनच आज आपण जे पाहतो की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती देशभरात जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी आज BJPचं कडकौल पाहायला मिळतो. मी असं म्हणणार नाही की बाकीच्यांची आयडिओलॉजी पक्षांची चुकीची आहे, पण एक निश्चित या ठिकाणी मला सांगायचं वाटतं की त्यांची आयडिओलॉजी त्या काळात सर्वसामान्यांना जर न्याय त्यांनी दिला असता तर आज त्यांचा पण पक्ष मोठा झाला असता. ते देऊ शकले नाही. हे त्या पक्षांचं म्हणजे त्या जे कोण पक्ष श्रेष्ठ असेल त्यांचं अपयश म्हणणार नाही, पण त्याच्यामुळंच आज संपूर्ण हा पक्ष भारतीय जनता पक्ष मोठा झाला. महाराज साहेब, तुमची भाजपवर निष्ठा आहे, मात्र सध्या आता राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा सुरू आहे की तुम्ही तुतारीच्या पवार साहेबांसोबत चर्चा केलेली आहे किंवा फोनवर बोलणं झालं. एक लक्षात घ्या, माझी पक्षापेक्षा आहे ना माझी तत्वार्थी निष्ठा आहे. आणि बारकाईने जर विचार केला तर अनेक पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं. त्यांचे विचार जर जास्तीत जास्त आचरणात जर कोणी आणले असेल तर या पक्षाने आणले. आणि तुतारी म्हणजे काय, हे आज कोणीतरी चिन्ह घेतले. पूर्वीच्या काळापासून आमच्या वाड्यात तुतारी असायचेच. कुठेही आपण लग्नाला गेलो तर तुतारी असतेच. त्यामुळं चिन्ह चांगलं आहे हे जरी खरं असलं तर पण मला कुठल्या दुसऱ्या पक्षाच्यावरती भाष्य करायचं नाही. त्यांचा सगळे शेवटी पक्ष वाढवण्याकरता त्या पक्षातले जे श्रेष्ठ आहेत, पक्षश्रेष्ठ आहेत, ते जरूर प्रयत्न करणार आणि त्यांनी करावेत. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षसुद्धा प्रयत्न करतोय आणि करणार आणि यशाच्या दृष्टिकोनातनं वाटचाल प्रत्येक ठिकाणी आपल्याला भारतीय जनता पक्षाची पाहायला मिळते. तर तारीख काय कळाली? कुठली तारीख? तिकीट जाहीर कर. हिंडून फिरून सारखं तोच विषय असतो तिकिटाचा. आता एक करा, तुम्ही कसलं तिकीट पाहिजे मला सांगा, ते जाऊन द्या. माझं तर मला तुमच्या लोकांवरती, सगळ्या पत्रकारांवरती शंका येते की तुम्ही ते असतं ना, काय त्याला म्हणतात, ते कोरिअर बिर असतं ना, बहुतेक तुमच्या डोक्यात तेच आहे
यांना व्यवस्थित पॅक करायचं, एक तिकीट लावून टाकायचं आणि कुठेतरी लांब पाठवायचं, म्हणजे सगळं झाल्यानंतर. तसं एवढं मी काही सोपं नाही आहे आणि आहे, होऊन जाईल. प्रत्येकाच्या शेवटी कसं आहे, सातारा हा जिल्हा, ह्या जिल्ह्यामध्ये अनेक चळवळी निर्माण झाल्या. या जिल्ह्याने देशाला, महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं. आणि प्रत्येकाचे टॅक्टिक्स वेगळे असतात. शेवटी सातारा बोट ठेवलं की बाकीच्या तडजोडी होत राहतात. म्हणून सातारा ही एक आगळीवेगळी ओळख आहे साताराची. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.